नमस्कार मंडळी, कशा सर्वजण. तर मी आज खूप लांबवरती आलेलो आहो आणि हे पाहू शकता तुम्ही किती सुंदर त्या बागायत आहे. वाळपोई म्हणजे गोव्यामध्येच आहे, पण खूप लांबवर म्हणजे मी जिथे राहतो तिथून हे कमीत कमी 70 किलोमीटरचं अंतर आहे. आणि तिथं आल्यानंतर मला एक मित्र भेटला, तो म्हणजे नाव काय माहीत नाही, पण खूप भारी आहे. आल्या आल्या दोस्ती याच्याबरोबर झाली आणि इतकं सुंदर वातावरण, म्हणजे निवांत वातावरण आहे इथं, खूपच सुंदर. आणि त्याच्या मागच्या बाजूला विवर म्हणजे नदी आहे, असं याच्या मागच्या बाजूला खूप सुंदर बघण्यासारखं म्हणजे निसर्गरम्य वातावरण आहे. आणि ते खरं तर फार्म हाऊस आहे आणि या फार्म हाऊसमध्येही सुपारीची आणि नाळाची बागायत केलेली आहे. आणि तुम्ही शांत इथं जर लक्ष देऊन ऐकला, जर गाड्या वगैरे इथूनच रोड आहे असा, तर शांत जर इथं जर बसला असेल, खूप असं सुंदर पक्ष्यांचा वगैरे आवाज ऐकायला, म्हणजे नॅचरल सगळं चालू आहे, मस्तच असं. आणि मी खूप दिवसानंतर आलो इथं, म्हणजे आमचं सर्रास इथं काम झालेलं आणि त्याच्यानंतर आता एक काहीतरी थोडं काम होतं म्हणून आलेलो. थोडा त्यांना म्हणजे मेन जे मालक आहेत त्यांना यायला इथं उशीर होत आहे. मी थांबलेलो, म्हटलं चला आपण एक व्हिडिओ करूया. व्हिडिओ करतो आहे. तुम्हाला हा स्पॉट कसा वाटला नक्की कळवा. आणि हे पहा, इथं हे फार्म हाऊस आहे, किती सुंदर फार्म हाऊस आहे ना. आणि बहुतेक ह्याचा मी पहिलेही एकदा व्हिडिओ करून टाकलेला आणि तेव्हा ते म्हणजे अनकम्प्लीट होता, म्हणजे कंप्लीट झालं नव्हतं. आणि आता हे पूर्ण झालेलं आहे, म्हणजे काम पूर्ण झालेलं आहे. हे म्हणजे त्यांनी राहू शकतात असं परिस्थिती आहे. पण ते आता काही थोडंसं कामकाज होतं म्हणून मी इथं आलेलो आणि म्हटलं चला आता एक व्हिडिओ करूया. आणि आताच त्यांनी येणार आहेत, जे ओनर आहेत. आणि खूप लांबवरती आलो, खूप सुंदर असा. मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो इकडचा, किती सुंदर आहे तो. आणि तुम्ही कुठून आहात आणि आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात, कारण मी जास्त एडिटिंगला टाईम देत नाही. कारण मी जे बोलतो असं नॉर्मल होतो. बहुतेक बरेच लोक पहिला व्हिडिओ करतात, नंतर एडिटिंग वगैरे करतात. मी जास्तीत सर्रास डायरेक्टच बोलत असतो काय असेल ते. आणि काय बोलणार तुम्हाला दाखवतो. हा नदी हे बघा, इथं दिसते ना, ही नदी आहे अशी वाहत जाणारी. मी म्हणजे जवळपास कुठं तांबडी सुरला, तुम्हाला एक महादेव मंदिर माहिती असेल गोव्यामधील, म्हणजे खूप जुनं पुरातन असं मंदिर आहे ते, तांबडी सुरला नावाचं. ते इथंच जवळपास आहे. इथून एक 10 किलोमीटरच्या अंतरावरती आहे ते. मी तिथून इथं आलेलो, म्हणजे ते जाऊन आलेलो मी तांबडी सुरला इथे, पण आत्ता नाही. इथं ते जवळपास आहे इथं अंतरावरीच. आणि मी इथं कामानिमित्त आलेलो आहे, त्यामुळे मी तुम्हाला पुन्हा एकदा हा व्हिडिओ केला. चला भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. आणि आणखीन एक आहे आजचा व्हिडिओ, तुम्ही पाहू शकता. आणि हा पण तुम्ही यूट्यूबवरती पाहतात तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि मला हे असं म्हणजे कुठं गेलेल्या जागेला तिथली माहिती गोळा जमा करणं किंवा इतर अशी ती शेअर करणं मला खूप आवडतं. आणि काही अनुभव आलेले असतील ते तुमच्यापर्यंत पोचवणं आणि तिथली माहिती व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोचवणं, असं मला खूप आवडतं. म्हणजे आमच्या एका याच्यामध्ये मराठीमध्ये एक म्हण आहे, आपणासी जे जे ठावे ते दुसऱ्याचे शिकवावे, शहाणे करून सोडावे सकल जण, असं आमचे संत म्हणत आणि म्हणून गेले आहे. जे आम्हाला माहीत आहे ते प्रत्येकाला कळावं, हा उद्देश या व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला हा एरिया कळलाच असेल आता, अशी मी आशा ओळखतो. आणि चला भेटूया नंतरच्या व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद.